नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आजच्या ठळक घडामोडी. 20 मे पासून बुलढाणा जिल्ह्यात कोरडे हवामान राहण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. नाशिकमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने. नाशिकच्या भगूरमध्ये महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांची आज होती प्रचार रॅली. ठाकरे गट आणि शिंदे गट यांनी एकमेकांविरोधात केली घोषणाबाजी. नंदुरबार जिल्ह्यात चारा टंचाई. शेतकऱ्यांना गुराढोरांसाठी जास्त पैसे मोजून विकत घ्यावा लागतो चारा. अमरावतीत अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरू. अमरावती महानगरपालिका हद्दीत 396 होर्डिंग्स आहेत. यापैकी 147 अनधिकृत होर्डिंग्स असल्याची माहिती. ठाण्यात आज माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी केले अभिवादन. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ठाण्यात आज बाईक रॅली काढण्यात आली. महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचार रॅलीमध्ये ठाण्यात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पावडेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या ग्रामस्थांना गेली 25 दिवसापासून पाणी पुरवठा होत नसल्यामुळे पावडेवाडी ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. मनोज जरांगे पाटील यांना Z+ सुरक्षा द्या, नांदेडकर सकल मराठा समाजाची मागणी. लोकसभेच्या 5व्या टप्प्याच्या प्रचाराचा तोफा आज थंडावणार. आज संध्याकाळी 5 वाजता प्रचार बंद होणार. PM श्री योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील शाळांचा होणार विकास. केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्ता आणि भौतिक सुविधेतही सर्वोत्कृष्ट व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने देशभरात 15,000हून अधिक शाळा उच्च दर्जाचे गुणवत्तात्मक शिक्षण देणाऱ्या हायटेक शाळा म्हणून विकसित करण्यात सुरुवात केली आहे. कल्याणमध्ये क्षुल्लक कारणावरून ट्रक चालकाला धारदार शस्त्राने हल्ला. एका आरोपीला अटक, दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू. छत्रपती संभाजीनगर शहरात असलेल्या जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या शाळांसाठी विद्यार्थ्यांना 15 दिवस अगोदर पाठ्यपुस्तके वाटपाची तयारी. इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव जवळ एक्सप्रेसच्या डब्याखाली निघाला धूर. गार्ड आणि चालकाने प्रसंगावधान राखत थांबवली गाडी. धूर बघून प्रवाशांची उडाली तारांबळ, तर बचावासाठी प्रवाशांनी उड्या मारल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये आज पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला होता. पंढरपूर विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे 2 जून पासून पदस्पर्श दर्शन सुरू होणार. नांदेड सायबर पोलिसांच्या कारवाईत गहाळ झालेले 118 मोबाईल जप्त. 60 जणांना मोबाईल केले परत. नुकतेच घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात 16 निष्पाप लोकांचा जीव गेला व 100हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. पण भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहर व परिसरात असलेले होर्डिंगचे अपघात टाळण्यासाठी नगर परिषद प्रशासनातर्फे कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. पुसदमध्ये मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाचा थरार. पुढे जाऊन अखेर ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून त्याने झाडाला जबर धडक दिली. ट्रॅक्टरने खंडाळा घाटात असे अनेक वाहनांना कट मारला होता. मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाचा जीवघेणा थरार काही युवकांना आपल्या मोबाईलमध्ये तो टिपला होता. पुसद शहरात महावितरणकडून मान्सूनपूर्व ट्री कटिंग, मात्र कचरा अशा पद्धतीने रस्त्यावर पडून होता. आम्ही नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं ठरवलेलं आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे विधान. काँग्रेसचा माओवादी जाहीरनामा लागू झाल्यास भारत दिवाळखोर होईल. मुंबईच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर सडकून टीका. महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ मुंबईत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार फेरीत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपेक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांचे आज जोरदार शक्ती प्रदर्शन झाले. महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ ठाण्यात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीचा मेळावा संपन्न. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.